गैरसमजातून रशियाचं लष्करी विमान उडवल्याचं टर्कीकडून सांगण्यात आलंय। रशियाचं विमान आहे माहीत असतं तर आम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीनं सूचना दिली असती, असे टर्कीचे राष्ट्रपती एर्डोगन यांनी म्हटलंय। विमान पाडल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी फोन केला होता, पण ते बोललेच नाही असा दावा एर्डोगन यांनी केला आहे। फ्रान्स आणि रशिया आयसिस विरोधात लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला तयार आहेत, पण सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्याबाबत दोघांची मतं वेगळी दिसत आहेत। सिरियाच्या भविष्यात असद यांची कुठलीच जागा नाही, असे फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलाद यांनी म्हटले। तर असद यांचं भविष्य सिरियाची जनताच ठरवेल, असं रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी म्हटले। रशियन नागरिकांनी टर्कीत जाऊ नये अशी सूचना रशियन सरकारकडून देण्यात आली आहे। जे लोक आधीच टर्कीत गेलेत त्यांनी रशियात यावं असं सूचनेत म्हटलंय। टर्कीनं रशियाचं लढाऊ विमान पाडल्यानंतर रशिया आणि टर्कीमध्ये तणाव वाढला आहे। दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली टर्कीत पोलिसांनी 2 पत्रकारांना अटक केली आहे। पत्रकारांनी त्यांच्या वेबसाईटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे। त्यात टर्किश इंटेलिजन्स एजन्सी सिरियामध्ये दहशतवाद्यांना हत्यारं पुरवत असल्याचा दावा केलाय, पण ही हत्यारं नसून जीवनावश्यक वस्तू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।